इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दर्जेदार सेवा सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। मात्र रुग्णालयातील स्टाफच्या मनमानीचा रुग्णांना वारंवार फटका बसत असल्याचा अनुभवही येत आहे। असाच प्रकार निदर्शनास आला। प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला तब्बल 5 तास थांबवून घेऊन प्रकृती क्रिटिकल असल्याचं सांगण्यात आलं। मात्र रुग्ण कल्याण समितीचे कपिल शेटके यांनी डॉक्टरांना धारेवर धरल्यानं तिची अधीक्षकांसमोरच नॉर्मल प्रसूती झाली। त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या या मनमानीला लगाम कोण घालणार असा प्रश्न उपस्थित होतोय। इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित झाल्यावर रुग्णालयात दर्जेदार सेवा सुविधा देण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे। रुग्णालयात आवश्यक यंत्रसामुग्री देण्यासह कर्मचारी संख्येतही वाढ करण्यात आली आहे। रुग्णालयात मिळणाऱ्या सेवा सुविधांमुळे दिवसेंदिवस तपासणीसाठी येणाऱ्या बाह्य रुग्णांची संख्याही वाढतीये। सध्या दररोज 800हून अधिक बाह्य रुग्णांची तपासणीही या ठिकाणी केली जाते। मात्र काही डॉक्टरांच्या मनमानीचा फटका रुग्णांना बसतोय। असाच प्रकार पुन्हा निदर्शनास आला। प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला 5 तासानंतर प्रकृती क्रिटिकल असल्याचं सांगत अन्यत्र हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। महिलेला कोणताही त्रास होत नसताना प्रकृती क्रिटिकल असल्याचं सांगितल्यानं नातेवाईक तणावाखाली होते। रुग्ण कल्याण समितीचे कपिल शेटके यांनी गांभीर्य ओळखून त्वरित रुग्णालयात धाव घेतली आणि डॉक्टरांना धारेवर धरलं। 5 तास थांबवून घेऊन महिलेला अन्यत्र पाठवण्याचा उद्देश काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला। वाद वाढू लागल्यानं वैद्यकीय अधीक्षिका एस जमादार यांनी झाला प्रकार समजून घेत महिलेची प्रसूती याच रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला। अखेर त्या महिलेची प्रसूती नॉर्मल झाली आणि मुलगा झाल्यानं नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या मनमानीचा नातेवाईकांना त्रास होत असल्यानं या मनमानीला लगाम कोण घालणार असा प्रश्न उपस्थित होतोय।